मित्रांनो, शनी आणि बुध यांचा दृष्टियोग जुळून येत असून यामुळे 3 राशींना लाभच लाभ होणार आहे आणि 3 राशींसाठी काळ कठीण असू शकतो. मग कोणत्या 3 राशींना लाभ होणार आहे आणि कोणत्या 3 राशींसाठी काळजी घेण्याची गरज आहे? त्यांच्यासाठी काळ कठीण असणार आहे. चला जाणून घेऊयात. पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. मंडळी, दृष्टियोगामुळे लाभ होणाऱ्या राशी तसेच दृष्टियोगामुळे अडचणीत येणाऱ्या राशी अशा सगळ्या राशींबद्दल आपण जाणून घेऊयात. चला सुरुवात करूयात. पण त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय शनिदेव महाराज. सुरुवात करूयात मेष राशीपासून. मेष राशीच्या अडचणी वाढू शकतात. मुलांना अभ्यासात रस राहणार नाही, त्यामुळे त्यांना शिक्षक आणि वडिलांच्या नाराजीला सुद्धा सामोरे जावं लागेल. नोकरदार लोकांना थोड्याशा त्रास देखील होऊ शकतो. खास करून जे मीडिया किंवा मनोरंजन किंवा आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे अशा लोकांना त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि नोकरीत देखील त्यांना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आता वळूयात मिथुन राशीकडे. उत्पन्नात मिथुन राशीच्या लक्षणीय वाढ होताना दिसेल. व्यावसायिकांचे प्रवास फायदेशीर ठरू शकतील. नवीन व्यावसायिक करार आणि आर्थिक स्थिती मजबूत करणाऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. वाहन आणि मालमत्ता खरेदीचे योग आहेत. कामात नशिबाची साथ मिळेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. तसेच देश विदेशातही तुमचे फिरण्याचे योग देखील आहेत. त्याचबरोबर व्यवसाय असो किंवा नोकरी असो, उत्तम लाभ होण्याची शक्यता आहे. थोडक्यात मिथुन राशीचं धैर्य आणि शौर्य दोन्हीही या काळामध्ये वाढू शकेल. त्यानंतर तुळ रास. तुळ राशीची जी लोक आहेत, नोकरी करणारी, त्यांना अपेक्षित प्रमोशन न मिळाल्याने थोडी नाराज होतील. व्यवसायात सुद्धा काही गोष्टी अयशस्वी ठरू शकतात. विवाहित लोकांना सुद्धा जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. त्याचबरोबर वृद्धांना आरोग्याच्या तक्रारी सतत जाणवू शकतात. काही त्रास तुळ राशीच्या लोकांना जाणवू शकतो या काळामध्ये. त्यानंतर वृश्चिक रास. आगामी काळ वृश्चिक राशीसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. या काळात त्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. जीवनात यश मिळेल. कौटुंबिक संबंध मधुर होतील. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संशोधन आणि अभ्यासात रुची वाढेल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तसेच जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. एकमेकांना चांगले समजून घ्याल. त्यानंतर मकर रास. हा काळ मकर राशीसाठी लाभदायक सिद्ध होणार आहे. प्रलंबित पैसे किंवा अडकलेले पैसे अचानक मिळण्याचे योग देखील आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. त्याचबरोबर नियोजित योजना यशस्वी होतील. नोकरीत पगारवाढीसह पदोन्नतीचे सुद्धा योग आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक प्रभाव पडेल. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. त्याचबरोबर या काळात पैसे वाचवणं शक्य होईल. त्यानंतर कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांना मात्र या दृष्टिकोनात थोडासा त्रास होऊ शकतो आणि तो म्हणजे मानसिक तणावाच्या स्वरूपात. नोकरदारांसाठी कार्यालयात सुद्धा परिस्थिती थोडीशी प्रतिकूल निर्माण होईल. म्हणजे जरा आव्हानांचा सामना तुम्हाला या काळामध्ये करावा लागू शकतो. विवाहितांचे जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. नवीन करार पूर्ण न झाल्याने व्यावसायिकांना काही अडचणी सुद्धा या काळामध्ये निर्माण होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं, बोलण्यावर संयम ठेवा आणि विचार करून बोला. विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कुणाशी भांडण टाळणं सध्या तुमच्या हिताचं ठरेल. तर मंडळी, 12 नोव्हेंबर 2024 रोजी बुध आणि शनी यांचा हा योग जुळून आलेला आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांवर दृष्टी ठेवून असल्याचं सांगितलं जाते. विद्यमान घडीला शनी कुंभ राशीत विराजमान आहे. त्यामुळेच मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. पण लवकरच मकर राशीची साडेसाती संपणार आहे. मग मकर राशीची साडेसाती नक्की कधी संपणार आहे, त्याचबरोबर साडेसाती ज्या राशींना चालू आहे त्यांनी कुठले उपाय करायला हवेत, हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लवकरच नवीन वर्ष 2025 चालू होणार आहे आणि या 2025 मध्ये तुम्हाला तुमच्या राशीबद्दल काय काय जाणून घ्यायचं आहे
ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे नवीन वर्षाचं राशी भविष्य घेऊन येतानाच आम्ही त्या गोष्टींचा समावेश त्या व्हिडिओमध्ये नक्कीच करू. त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2025मध्ये जशी मकर राशीची साडेसाती संपणार आहे, तशीच आणखीन एका राशीची साडेसाती देखील सुरू होणार आहे. तर ती रास कोणती आहे हे सुद्धा लवकरच तुम्हाला कळेल. तो व्हिडिओ सुद्धा आम्ही लवकरच घेऊन येऊ. या व्यतिरिक्त सुद्धा 2025 या वर्षाबद्दल ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.